Hello, good morning students. Let us we discuss about the next physical quantity, that is supplementary physical quantities, because in our previous videos we have discussed already about the physical quantities. One is fundamental quantity, and second one is derived physical quantity. So in our previous period we have seen these two quantities, one is fundamental, another is derived. Okay, now in today's videos we are going to discuss about the next quantity, that is supplementary quantity. These supplementary quantity are also called as additional fundamental quantity. Additional fundamental quantity. So how many additional fundamental quantities are there, or we can say how many supplementary quantities are there? So see, there are two supplementary quantities or additional physical quantities, additional fundamental quantities. One is plane angle, okay, and another is solid angle. So these are the two physical quantities which are called as supplementary quantity and or additional fundamental quantities. Okay, so these are only two physical quantities which are supplementary. Now let us distinguish in between these two physical quantity. One is plane angle and another is solid angle. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल म्हणजे काय, किंवा प्लेन अँगल किंवा सॉलिड अँगल कसे काढतात, कोणत्या फॉर्म्युल्यानुसार काढतात ते आपल्याला बघायचं आहे. ते कोणत्या युनिटमध्ये मोजतात ते सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर लक्षात घ्या, फंडामेंटल क्वांटिटी आपण कंप्लीट केलेली आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीसुद्धा आपण कंप्लीट केलेली आहे. आज आपल्याला सप्लिमेंटरी क्वांटिटीबद्दल डिस्कस करायचं आहे आणि सप्लिमेंटरी क्वांटिटी फक्त दोनच आहेत, ज्याला आपण प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल म्हणतो. तर प्लेन अँगल म्हणजे काय किंवा सॉलिड अँगल म्हणजे काय ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर प्लेन अँगल साधारणपणे तुम्ही 8, 9, 10 पर्यंत जे काही शिकलेत ते आहे प्लेन अँगल. समजा हे सर्कल आहे आणि हा सर्कलचा सेंटर घेऊ O आणि हा रेडियस वेक्टर घेऊ, हा पण रेडियस वेक्टर घेऊ आणि इथं घेऊ अँगल इन्क्लिनेशन थीटा. सो थीटा इज द अँगल इन्क्लिनेशन. If we want to calculate angle, then which formula is there to find angle? Angle जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला AB ही जी लेंथ आहे याला म्हणायचं आर्क. काय म्हणणार त्याला? आर्क. म्हणून अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन आणि हे झाली त्याची रेडियस. सो आर्क अपॉन रेडियस हा झाला त्याचा फॉर्म्युला. याला आर्कला आपण नाव देऊ L आणि रेडियस म्हणजे R. तर अँगल म्हणजे आपण याला फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये थीटा इज इक्वल टू L/R सुद्धा लिहू शकतो. तर हा झाला त्याचा बेसिक फॉर्म्युला की प्लेन अँगल जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला माहिती पाहिजे? आर्क अपॉन रेडियस. ठीक आहे. आर्क म्हणजे काय? A पासून B पर्यंतचं जेवढं अंतर असेल त्याला आर्क म्हणायचं. म्हणजे थीटाच्या समोरची बाजू, कोणाच्या समोरची जी काही बाजू असेल तिला काय म्हणू आपण? आर्क. आणि त्याला डिवायडेड बाय जर रेडियस असेल तर तो निघतो आपला अँगल. आणि अँगल जो आहे हा कशामध्ये मोजतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर त्याचं जे SI युनिट आहे अँगलचं, ते अँगलचं SI युनिट काय आहे? रॅडियन. काय आहे? रॅडियन. याला काय म्हणतात? याला शॉर्टमध्ये आपण RAD रॅडसुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. प्लेन अँगल ही कोणती क्वांटिटी आहे? सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे.
आता बघू आपण सॉलिड अँगल. सॉलिड अँगल कसा काढतो, तर जनरली सॉलिड अँगल काढताना तुम्हाला सॉलिड अँगलची डायग्राम काढता यायला पाहिजे. तर ही झाली सॉलिड अँगलची डायग्राम. ठीक आहे, याला म्हणायचं ओ, याला म्हणायचं आर, आणि हा झाला एरिया. ठीक आहे, ही झाली रेडियस. एरिया, रेडियस. मग आता प्लेन अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, आणि याचं युनिट त्याचं रेडियन. तर सॉलिड अँगल कसा काढतात किंवा सॉलिड अँगल काढताना फॉर्म्युला कोणता वापरतात तर त्याकडे लक्ष द्या. तर जनरली सॉलिड अँगलचं नोटेशन आहे डी ओमेगा. तर हा जो सॉलिड अँगल आहे, हा सॉलिड अँगल आपण कोणत्या फॉर्म्युल्यानुसार काढतो किंवा सॉलिड अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता. तर सॉलिड अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला आहे एरिया अपॉन, ज्यावेळेस तुम्ही रेडियस घेणार तर त्याचा काय घ्यायचा, स्क्वेअर घ्यायचा आहे, तर रेडियस स्क्वेअर. सो एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर हा झाला सॉलिड अँगल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. सो वी कॅन राईट सॉलिड अँगल दॅट इज डी ओमेगा इज इक्वल टू एरिया दॅट इज ए अपॉन रेडियस स्क्वेअर दॅट इज आर स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट सॉलिड अँगल. आणि याचं जे एस आय युनिट आहे ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. सो द एस आय युनिट of solid angle, SI unit of solid angle. So SI unit of solid angle is steradian. SR, steradian, that is SR. Now you can easily differentiate between plane angle and solid angle, because this plane angle and solid angle are two physical quantities which are called as supplementary quantities, or we can say additional fundamental quantities. Okay, so in our today's videos, how many supplementary quantities are there? How many supplementary quantities are there? So only two quantities are called as supplementary quantity, or we can say additional fundamental quantity. One is plane angle, another is solid angle. Plane angle can be calculated by using this formula, that is angle is equal to arc upon radius. Solid angle is also calculated by using this formula. Solid angle is equal to area upon radius square. Okay, and the SI unit for both the plane angle, the SI unit for plane angle it is radian, and solid angle it is steradian. So you should remember these two SI units for plane angle as well as solid angle. Now we can derive with the help of formula we can easily derive some units. So how we can derive its units? So let us talk about units of physical quantities. So give the heading units of physical quantities. Physical quantities, युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. आता कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जर तुम्हाला युनिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर सर्वात आधी त्याचा फॉर्म्युला लिहा आणि त्या फॉर्म्युल्यावरून त्याचे युनिट्स लिहा. फॉर एक्झाम्पल आपण काही एक्झाम्पलच्या माध्यमातून हे प्रूव्ह करू. तर एक्झाम्पल जर घेतलं मी, फॉर एक्झाम्पल एरिया जर आहे तर एरियाचा सर्वात आधी फॉर्म्युला लिहा, लेंथ इंटू ब्रीथ. सो लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रीथ. सो दिस वन इज द फॉर्म्युला फॉर एरिया. फॉर्म्युला लिहिल्यानंतर लेंथ कशात मोजतात त्याचं युनिट लिहा. जनरली सर्वांना माहीत आहे लेंथ मीटरमध्ये मोजतात. ब्रीथ ही सुद्धा एक लेंथ आहे, ती सुद्धा कशात मोजतात, मीटरमध्ये मोजतात. सो मीटर इंटू मीटर काय होईल, मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तशा पद्धतीनं व्हॉल्यूमचं सुद्धा तुम्हाला युनिट्स तयार करता येतं. आणि व्हॉल्यूमचं युनिट तयार करण्यासाठी सर्वात आधी फॉर्म्युला लिहा, एल इंटू बी इंटू एच. युनिट तयार करणं फार सोपं आहे. आता व्हॉल्यूमचं युनिट तयार करताना काय करणार, लेंथसाठी काय लिहिणार, मीटर इंटू ब्रीथ. रुंदीसुद्धा काय आहे, लेंथच आहे, त्याच्यामुळे तिला पण मीटर. हाईटसुद्धा कशात मोजतो आपण, मीटरमध्येच मोजतो, मीटर्स ठेवू. मग मीटर इंटू मीटर इंटू मीटर काय होईल, मीटर क्यूब.
म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की हे जे मीटर स्क्वेअर आहे किंवा मीटर क्यूब आहे, तर मीटर स्क्वेअर कोणासाठी वापरलं जाईल? SI युनिट ऑफ एरिया. एरियाचं SI युनिट हे जे आहे हे आहे SI युनिट. याला SI युनिट म्हणतो आपण. कोणाचं? तर एरियाचं. तर मीटर क्यूब काय झालं? मीटर क्यूब काय झालं? SI युनिट कोणाचं झालं? व्हॉल्यूमचं झालं. तर अशा पद्धतीने आपण त्याचे SI युनिट्स वगैरे कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. त्याच्याप्रमाणे आपण स्पीडसाठी सुद्धा काढू शकतो. तो स्पीड इज इक्वल टू वॉट? डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे काय? तर डिस्टन्स म्हणजे लेंथ कशात मोजतात? मीटरमध्ये. टाईम कशात मोजतात? सेकंदमध्ये. म्हणजे मीटर पर सेकंद काय झालं? त्याचं युनिट झालं. त्याचप्रमाणे आपण वेलॉसिटीसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर डिस्प्लेसमेंट काय असते? डिस्प्लेसमेंट असते लेंथ. ठीक आहे. मग लेंथ कशात मोजतो आपण? मीटरमध्ये. आणि टाईम कशात मोजतो? सेकंदमध्ये. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. स्पीड असेल किंवा वेलॉसिटी असेल, तुम्हाला कोणतं युनिट वापरावं लागेल? मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. या दोन्ही युनिटला आपण काय म्हणतो? SI युनिट म्हणतो. काय म्हणतो? SI युनिट म्हणतो. आता काही अशा क्वांटिटीज आहे की ज्याची SI युनिट्स तुम्हाला पाठ करायची काही गरज पडणार नाही. ठीक आहे. तर असे युनिट्स आपल्याला बघायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर असे युनिट्स जर आपण घेतले तर ते युनिट्सचं SI युनिट कसं काढणार किंवा त्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट कसं काढणार? तर कसं काढणार त्याचं युनिट्स? तर आपण मोमेंटम, डेन्सिटी हा एक कन्सेप्ट घेऊ. डेन्सिटीचा सर्वात आधी काय लिहायचं? पण समजा तुम्हाला SI युनिट काढायचं आहे डेन्सिटीचं, तर डेन्सिटीचं सर्वात आधी फॉर्म्युला लिहा. त्याचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये? SI युनिटमध्ये मास कशात मोजतो आपण? kgमध्ये, है ना. प्रत्येकाला माहीत आहे की मास ही जी फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे, ही कशात मोजली जाते? किलोग्रॅममध्ये. म्हणून आपण इथं काय लिहिलं? किलोग्रॅम लिहिला. त्यानंतर व्हॉल्यूम कशामध्ये मोजलं जातं? आताच आपण बघितलं. व्हॉल्यूम कशामध्ये मोजलं जातं? मीटर क्यूबमध्ये. म्हणून इथं काय लिहिलं? मीटर क्यूब. म्हणजे डेन्सिटीचं जे SI युनिट होईल ते काय होईल? डेन्सिटीचं SI युनिट होईल kg पर मीटर स्क्वेअर. सो दिस इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी. SI unit of density. So in this way we can easily calculate the SI units for each and every physical quantities. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीजचं आपण SI युनिट्स काढू शकतो. पण एक कंडिशन आहे की त्या क्वांटिटीचं, त्या पर्टिक्युलर क्वांटिटीचं जर तुम्हाला SI युनिट जर काढायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी त्या क्वांटिटीचा फॉर्म्युला लिहावा लागतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एरियाचे SI युनिट काढायचं आहे. सगळ्यात आधी फॉर्म्युला लिहा, लेंथ इंटू ब्रीथ. त्याच्यानंतर व्हॉल्यूम लिहा, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. आणि स्पीड लिहा, डिस्टन्स अपॉन टाईम. वेलॉसिटी लिहा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. त्यानंतर डेन्सिटी घ्या, मास अपॉन व्हॉल्यूम. तर अशा पद्धतीनं सर्वात आधी जर तुम्हाला त्याची SI युनिट लक्षात राहत नसतील किंवा पाठ होत नसतील तर सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे SI युनिट कॅल्क्युलेट करणे. आणि एकदा का विद्यार्थ्यांना SI युनिट कॅल्क्युलेट करता आली तर मग त्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. कारण त्यांना कोणतीही क्वांटिटी द्या, मग ते सरळ त्याचे SI युनिट कॅल्क्युलेट करून सांगतात. म्हणजे पाठ करायची गरज पडणार नाही. फक्त एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, तुम्हाला त्या पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीच्या संदर्भात फॉर्म्युला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं स्पीड तर तुम्हाला चटकन फॉर्म्युला आठवला पाहिजे, डिस्टन्स अपॉन टाईम. वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. तर अशा क्वांटिटीचे फॉर्म्युलेच तुमच्या लक्षात पाहिजे. फॉर्म्युले जर लक्षात राहिले तर SI युनिट तुम्हाला इझिली सॉल्व करता येतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू आपण. टिल देन थँक्यू.